तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, दीनरंक मी अनाथ, दीनरंक मी अनाथ। कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी। कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। पाया पडिलो बराडी, पाया पडिलो काय उने तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी, अल्पची संतोषी मी तो अल्पची संतोषी। काय उने तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी, अल्पची संतोषी। तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, प्रेमे भातुके पाठवा, भातुके पाठवा। तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, प्रेमे भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा। कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी। थोडी पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी। हरि विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई। हाँ हाँ ताली वाजवा महिमा भजन करा। विठोबा रखुमाई, बोल बोल बोल। जय विठोबा रखुमाई। हाँ 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई। हाँ 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई। तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ,
पाया
तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उने तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा किंवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभो जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कज्ज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोद्धारः दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा ओम नमो शिवा आदि ओम नमो शिवा घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली मिळाली संत मांदी मिळाली संत मांदी चरण रजवंदी तोरे रजरे शीतळमुखी बाबा कापडिया रे शिवनाम मुखी कापडिया रे शिवनाम मुखी सेविता कापडिया रे शिवनाम मुखी सेविता दड 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 दुड 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 भय सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम लक्षण हनायचं आणि ताचा हनायचा दड 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 दुड 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 भय सुटला बापुडिया रे
विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी अखिल कोड ब्रह्मांड नायक थोडा बास द्यायला असं कसं कडक झालंय कसलं काही अकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा हा द्या थोडा बास मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुती राय भगवान श्री काशी विश्वनाथश्वर महादेव बाबा भोले बाबा यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग वैराग राग रसिक जगद्गुरु तुकोबा राय यांचा फार नाही पण 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग तुमच्या समोर उपस्थित केला आहे विठाला या अभंगातलं नेमकं तुकोबारायचं काय म्हणणं राहिलेल्या तासाभरामध्ये आपल्याला पाहिजे तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला हा भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं संत परंपरेच्या आशीर्वादानं भोले बाबाच्या आशीर्वादानं हा समापन्न होत आहे त्यातला हा उपांत्य दिवसाची ही सेवा अर्थात जागराची आणि शिवरात्रीच्या महापर्वाची तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांकडून माझ्याकडे आलेली आहे विठाला ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्यांना सुरुवातीला गोड चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आपले धनंजय महाराज सुंदर अशा प्रकारचा मला वाटतं किरवानी राग आणि त्याच्यामध्ये मिश्र दरबारी कानडा जीवनपुरी अगदी सुंदर त्यांना 2-3 रागाचा आस्वाद घेतला मला काही एवढी कळत नाही बरं गाण्यातलं अक्कल नाही आपल्याला एवढी पण सुंदर त्यांना गायलं त्यांना खऱ्या अर्थानं द्यावेत तेवढे धन्यवाद त्याचप्रमाणे त्यांना ज्यांना साथ केली आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार नारायण महाराज नागनाथ महाराज खऱ्या अर्थानं नागनाथ महाराजांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार आमचे पवार महाराज तुम्हालाही कोटी कोटी प्रणाम आदरणीय आमचे परम आदरणीय परम मित्र आमचे भरत महाराज गुंजाळ खऱ्या अर्थानं तुम्हाला डबल धन्यवाद कारण देह जावो अथवा राहो अशी तुमची भावना आहे अगदी खऱ्या अर्थानं त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा उभा राहण्याची परिस्थिती नसताना सुद्धा ते उभा राहिलेत म्हणजे खऱ्या अर्थानं परमार्थाबद्दल अगदी अंतःकरणामध्ये त्यांच्या प्रेम आहे महाराजांनाही खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद आदरणीय महाराज बाबासाहेब महाराज आदरणीय आता सगळ्याचे नावं माहिती नाहीत मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट ताल भास्कर आमचे जगदाळे गुरुजी म्हणजे केशव जगदाळे गुरुजी नाही बरं म्हणजे आपले हे जगदाळे गुरुजी अभिषेक महाराज जगदाळे गुरुजी खऱ्या अर्थानं तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद आज कीर्तनाकरता ज्यांची विशेष उपस्थिती हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय वंदनीय खऱ्या अर्थानं नानांची ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आज कीर्तना करतायत म्हणून नानाला हे व्यासपीठावरून वंदन आहे आपल्या या संस्थांचं सर्व मार्गदर्शन पाहतायत आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य हरिभक्त परायण बन्शी महाराज खऱ्या अर्थानं बाबांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा अजून एकदा जोरदार एवढं वय होऊन सुद्धा अगदी लहान लेकरासारखं खऱ्या अर्थानं त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे सगळे लोक एकत्रित यावं संघटित व्हावं खऱ्या अर्थानं हाच या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे विठाला आणि या कार्यक्रमाकरता मला वाटतं विशेष ज्यांना शोभा आणलेली आहे आपल्याला कीर्तन झाल्याच्या नंतर व्यवस्थित जेवायला ज्यांच्यामुळं मिळतं की नाही आपण डायरेक्ट पत्रवाळी घेऊन लगेच बसतोय जेवायला पण त्या पत्रवाळीवर आरामात जेवण कुणामुळं करतोय आपण हेच खऱ्या अर्थानं विसरून गेलोय ते जेवण घालणारे म्हणजे हा सर्व तरुण मित्रमंडळ आमचे या तरुणाई करता जोरदार एकदा टाळ्या वाजवा वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं तरुणांचीच गरज आहे कुठंही सीमेवर जर जायचं असेल तरी सुद्धा कशाची गरज आहे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
कारण तरुण माणसं फार महत्वाचे आहेत. परमार्थात सुद्धा तुकोबाराय म्हणतात ना, तरण भाग्यवंत नट हरी तरण भाग्यवंत भाग्यवंत आणि नटे हरिकीर्तनात. तरुणाईची फार अत्यंत अशा प्रकारची संप्रदायामध्ये गरज नाही, देशाकरता सुद्धा तरुणाईचीच गरज आहे मला वाटतंय. आणि देवाकरता सुद्धा परमार्थाकरता सुद्धा तरुणाईची गरज आहे. या तरुणाईकरता खऱ्या अर्थानं कोटी कोटी त्यांना धन्यवाद. आणि याच अनुषंगानं आज मी तुमच्यासमोर जो अभंग उपस्थित केला आहे, गाऊन दाखवला आहे, म्हणून दाखवला आहे, हा अभंग श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायचा अभंग आहे. या अभंगातलं काय म्हणणं आहे हे राहिलेल्या तासाभरामध्ये आपण पाहूयात. विठाला विठाला विठाला. आजच्या या अभंगाच्या द्वारे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याकडे अर्थात त्या काशी विश्वनाथेश्वराकडं प्रार्थना अशा प्रकारची केली आहे. म्हणजे प्रार्थनाही केली आणि मागणंही मागितलंय. विठाला 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 विठाला. हा म्हणजे प्रार्थना आणि मागणं मला वाटतं हे दोन्ही जरी तुम्हाला याच्यात साम्य जरी दिसत असेल, पण प्रार्थनेतला विषय वेगळा आहे आणि मागण्यातला विषय वेगळा आहे. जरा वेदांतिक भाषेत बोलायचं म्हटलं, व्याप्य व्यापक भाव संबंध म्हणतात याला. विठाला 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 विठाला. हा प्रार्थना ही मला वाटतंय व्याप्य असती आणि मागणं हे व्यापक असतं. प्रार्थना मला वाटतं प्रार्थना फक्त प्रार्थना पुरतीच आहे. प्रार्थनेमध्ये मागणं येत नाही, पण मागणीमध्ये मात्र प्रार्थना येऊ शकते. विठाला 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 विठाला. असा हा भाव जगद्गुरू तुकोबारायाने खऱ्या अर्थाने याच्यामध्ये मांडलेला आहे. पण कुणाला पत्र लिहिलं हे फार महत्वाचं. सुरुवातीला शब्द वापरलाय तुकोबारायानं, तुम्ही, विश्वनाथ. मला वाटतं हा भोले बाबा जे आहे ना, हा भोले बाबा म्हणजे ही अनादी देवता आहे. विठाला 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 विठाला. हा शास्त्रामध्ये जे देव पंचायतन सांगितलं ना आप्पा, देव पंचायतनामध्ये 5 प्रमुख विशेष देवता सांगितल्यात. कोणत्या कोणत्या? एक गणपती, दुसरा महादेव, विष्णू, अजून बोला बोला सूर्यनारायण आणि भोले बाबा. हा आणि मला वाटतं अनादी आपले आदिशक्ती आहे का नाही. हा मला वाटतं हे 5 ज्या देवता आहेत, या 5 देवता आपल्या शास्त्रानं प्रमुख मानलेल्या आहेत. का प्रमुख मानलेल्या आहेत तर या ज्या देवता आहेत ह्या अनादी देवता आहेत. अनादी बघा, काही देव मरते देव आपल्याला पाहायला मिळतात, काही देव अधिष्ठातृ देव आपल्याला पाहायला मिळतात, काही देव नैमित्तिक देव पाहायला मिळतात आणि काही नित्य देव पाहायला मिळतात. विठाला 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 विठाला. हा मरते देव कुणाला म्हणायचं? म्हणजे मरते म्हणजे मरणारे देव. तुम्ही म्हणाल देव कुठं मरत असतो का? हे की नाही सरपंच, देव कुठं मरत असतो का? पण देवाला सुद्धा जगता येत नाही. जव पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती
देवाला सुद्धा काय हे मरते देव म्हणायचे, याला मरणारे. काही देव अधिष्ठातृदेव, अधिष्ठातृदेव कुणाला म्हणतात? स्थापन केलंय तिथपर्यंतच त्यांच्यात देव पण पाहायला मिळतंय, आणि काही कालावधी उलटला की त्यांच्यातलं देव पण निघून जातंय. बघा आपल्याकडे तुमच्याकडे अभिषेक करतायत का? अभिषेक ऐकायला येतं ना तिकडे तुम्हाला? अभिषेक करताना मला वाटतं अभिषेक करत असताना ज्याची पूजा केली जाते, ज्या वस्तूची, कोणत्या वस्तूची पूजा करतात तुमच्याकडं? बोला 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 बोला. सुपारीची, बरोबर की नाही? मला वाटतं ते ब्राह्मण देवा म्हणतात ती सुपारी आणा. ती सुपारी मला वाटतं ठेवली जाते कुठं? चौरंगावर. तिला हळदी कुंकू तिचं औक्षण केलं, आणि एकदा का ब्राह्मण देवाने मंत्र म्हटला, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काय झाली आता ती? आता बोला बोला बोला. पहिली काय होती? सुपारी. आता काय झाली? गणपती. बर, हा जो गणपती आहे सुपारीचा, कुठपर्यंत टिकतोय हा? बोला बोला. पूजा होईपर्यंत. बघा आमच्या आता त्या सत्यनारायणाला जेवायला करतात ना लोक, ते जेवायला झाल्याच्या नंतर मग ते सत्यनारायणाची पूजा वगैरे झाली की मग पंक्ती बसायच्या. पंक्ती झालं की जेवायचं झालं लोकांचं, की मग जेवायचं झाल्यानंतर मग काय खावं लागतंय? बोला बोला. सुपारी. आणि त्याच्या अगोदर असते ना, आमच्या मराठवाड्यामध्ये त्याला पान म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? तांबूल. पान खातो की नाही? मग पान खात असताना मग ते बैठकीत पाहुणे बसलेले आहेत, आणि मग ते सगळं ते चुना आला, बडीशोप आली, विलायची आली, अजून काय असते हो, हां कात पण आला. आता राहिली काय? सुपारी. आणि मग ते घरातला यजमान म्हणला, मालक, मेन मालक, अरे बाळू सुपारी घेऊन ये ना. तो म्हणला, बाबा सुपारी संपली. तुमच्या लक्षात येते ना? सुपारी संपली. म्हणले सुपारी कस काय संपली? ते म्हणला, कस काय संपली मला विचारू नका, पण संपली. पण एका जागेवर आहे सुपारी, देऊ का आणून? तुमच्या लक्षात येते ना? म्हटले कुठे? म्हणले ती चौरंगावर आहे. ते पोरग गेलं आणि पळत सुपारी घेऊन आलं. आता कुठं गेली सुपारी? बोला बोला. कोणती देवता ही? याला अधिष्ठातृ देवता म्हणतात. विठाला 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 विठाला. म्हणजे काही कालावधीपर्यंतच ते देवत्व तिचं काय होतंय? टिकतंय. बघा आपल्याकडे बी एक देव असतो बघा, त्या देवाची तर एवढी मजा असती. मला वाटतं तो जे त्या देवाच्या तोंडातून शब्द बाहेर पडावा आणि त्याच्या बॅकग्राऊंडनी तो उचलावा. कोणता देव आहे त्याचे? कोणता? हा नवरदेव आहे का नाही? हा मला वाटतं या नवरदेवाचे हे असं वजन असतंय की या नवरदेवाच्या बाबतीमध्ये बोलायचंच काम नाही. तो मला वाटतंय मंदिरामध्ये सुद्धा कशासकट जात आहे? बोला बोला बोला. बुटासकट जात आहे. त्याला कुणाची हिंमत नाही होत, ओ नवरदेव तो बूट काढा ना असं म्हणायची हिंमत नाही होत. पण कधीपर्यंत? जोपर्यंत ते नवर देव आहे तोपर्यंत. आणि एकदा नवरदेवाचं ते देवत्व संपलं आणि पुन्हा जर तो नवरदेव मारुतीच्या मंदिरात बुटं घालून जर गेला तर मला वाटतं त्याच बुटाने पुन्हा, बोला की, ही अधिष्ठातृ देवता. विठाला ठाला विठाला 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 ठाला विठाला 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 विठाला. हा म्हणजे काही कालावधीपर्यंत ते देवत्व टिकतंय. मला वाटतं ही अधिष्ठातृ देवता. आणि काही देवता आहेत तुम्हाला म्हटलं त्या नैमित्तिक देवता. त्या नैमित्तिक देवतामध्ये मोडतात आपला आई आणि आपला बाप. विठाला ठाला विठाला 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 विठाला. या नैमित्तिक देवता आहे माय आणि बाप. या माय आणि बापाला एवढं संत परंपरेनं तर एवढी किंमत दिली. ज्ञानोबराय म्हणतात ना, जव पुण्य नाही नाही विठाला 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 विठाला. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाची धुरे. ज्ञानोबरायचं म्हणणं जे का माता पितरे म्हणजे सगळ्यात तीर्थ जर कुठं आपल्या असेल तर मला वाटतं ते आपल्या घरामध्ये. त्याचं नाव काय आहे? माय आणि बाप. मला वाटतं माय आणि बाप या दोन शब्दाला या संत परंपरेनं फार मोठी किंमत दिली. बघा तुम्ही कोणत्याही संताचा गाथा उघडा, तुम्ही संत माय आणि पुढं लगेच काय आलाय? बाप आलाय. हा ज्ञानेश्वरी उघडली की ते सकळ तीर्थाची अधुरे. नाथ महाराजाकडे जर गेले तर तुम्ही माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ आणि अनाथाचा नाथ जनार्दन. म्हणजे या दोन देवतेला जेवढी किंमत मला वाटतं शास्त्रानं दिली तेवढी कशालाच दिली नाही. विठाला ठाला विठाला.
वाटतं शास्त्रानं किंमत दिली याच्यात नवल नाही ना आई माझी. तुमच्या लक्षात येत आहे ना, मायेचा सागर हिने सुद्धा लई किंमत दिली. विठाला 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 विठाला. हा म्हणजे ही माय आणि बाप ही जी देवता आहे, ही कोणती देवता आहे? ही नैमित्तिक देवता आहे. आणि मला वाटतं या देवतेचा आपल्याकडून अनादर झाला नाही पाहिजे. या देवतेचा ज्या घरामध्ये अनादर होतो की नाही, मला वाटतं त्या घरातली लक्ष्मी लवकरच निघून जात असती सरपंच. हा, तुमच्या घरामध्ये माय आणि बाप या दोन व्यक्तिमत्वाचा जर आदर नसेल तर मला वाटतं त्या घरामध्ये ते घर खायला उठत असतं, खायला. हा, त्याचा पैशाला पैसा लागत नाही, पोरांनी किती बी कमवू द्या. आणि जर माय बापाकडे जर त्याची वाकडी नजर असेल ना, तो ₹1,00,000 जरी कमवत असेल तर त्या लाखाच्या पाठीमागं मला वाटतं त्याला समाधान, आनंद, सुख नावाची गोष्ट मिळत नसती. का तर ही देवता आपल्या घरामध्ये तडपतीये. आणि मला वाटतं ही देवता काय एकदा कोपली ना, संपला तो माणूस. विठाला 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 विठाला. हा, म्हणून आणि बरं मला सांगा, आता लोक आईबापाला कदरतात, काय लागतंय हो त्यांना तरी? काहीच मी तर म्हणतो आईबापाला सांभाळायला पैशापेक्षा 2 शब्दाची फार फार गरज आहे सरपंच. तुम्ही जर बाहेर चालले ना तर फक्त बापाला विचारा, बाबा काय चाललंय तुमचं, बरं आहे ना, तब्येत बरी आहे का, गोळ्या घेतल्या का? मला वाटतं त्या बापाला गोळ्या खाण्यापेक्षा सुद्धा लय मोठं टॉनिक घेतल्यासारखं वाटतंय त्याला. कोणाला? बोला ना बापाला. कशामुळं? फक्त तुमच्या 2 शब्दामुळं. आईला सुद्धा जाताना फक्त एवढंच बोलायचं, मी करतो तुम्ही करून बघा. मी बाहेर चाललो, तुझं बरं आहे ना, काही अडचण आली तर मला फोन कर. त्या आईला वाटतंय माझ्या पोरासारखं पोरग या विश्वात दुसरं कोणाचंच नाही. पण आपल्याकडून ही गोष्ट घडत नाही, काही लागत नाही त्यांना. बघा, तुमच्या बायकोला जर 10,000ची साडी आणली ना, किती हजाराची? 10,000ची जर साडी आणली तर मला वाटतं त्या साडीच्या बरोबर एक ₹500 लुगडं त्या म्हाताऱ्या आईला घेऊन या. मला वाटतं त्या ₹500 लुगड्यामध्ये सुद्धा ती म्हातारी आई खुश होईल. पण जिच्याकरता तुम्ही 10,000ची साडी आणली की नाही, मला वाटतं त्या 10,000च्या साडीमध्ये सुद्धा दोष दाखवणारी ती बायको असते. हा, ती काय म्हणते माहिती आहे? अहो, ती ₹11,000ची मला लय आवडली होती, पण मला वाटलं तुमच्याकडे पैसे आहेत का नाही म्हणून. तुम्ही ऐकताय ना सगळ्याजणी. पण तेच ₹500 लुगडं ज्या आईला आणलंय की नाही, मला वाटतं ती म्हातारी आई लुगडं घालती आणि साऱ्या गल्लीत हिंडते, पर्यागा बाई बघ ना माझ्या पोरानं आणलंय. किती रुपयाचं आहे हो? फक्त ₹500. बापाला सुद्धा तुमच्या घरात लेकरा बाळाला कपडे आणले ना, एक 200-400 धोत्राचं पान त्याला आणायचं विसरू नका. ते म्हातारं धोतर घालतंय, भजनाला जातंय, सगळ्या वारकऱ्याला सांगते, महाराज, ओ राम महाराज, नागनाथ महाराज, बघा ना माझ्या पोरानं धोतर आणलंय. माझ्या पोरासारखं पोरग शोधून सुद्धा सापडणार नाही. या 2 शब्दाची फक्त ही व्यक्तिमत्व भुकेलेली असतात. आणि ज्या घरामध्ये या व्यक्तिमत्वाचा अनादर आहे ते पुढचं बघा. विठाला 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 विठाला. हा, म्हणजे ही जी देवता आहे मायबाप, तुम्हाला म्हटलं ही नैमित्तिक देवता आहे. आणि चौथी जी आहे त्याला अनादि देवता म्हणतात. अनादि देवतेमध्ये मोडतात गणपती बाप्पा, आदिशक्ती भवानी माता, ती सुद्धा अनादि. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी किंवा अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती आणि उदो उदो भक्त नाचती. अनादि देवता आहे गणपती बाप्पा. अनादि देवता कशावरून? मला वाटतं गणपती बाप्पा अनादि देवता याच्यावरून आपल्याला अनुमान लावता येईल. मला वाटतं महादेवाचं लग्न कोणासोबत झालं? बोला बोला. पार्वती माता, बरोबर की नाही? मला वाटतं पार्वती माता ज्या वेळेस लग्न लागत होतं की नाही, मला वाटतं यांच्या लग्नात सुद्धा याची पूजा केली. कुणाची? तुम्ही सगळे जागेवर आहेत ना?
म्हणजे बापाच्या लग्नात पिंट्याची पूजा, लक्षात आलं तर बघा तुम्ही, आपल्याकडे होते का असं? हं, म्हणजे बापाच्या लग्नात सुद्धा पोराची पूजा, काय कारण आहे? याला अनादी देवता म्हणतात. विठाला 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 विठाला. भगवान भोले बाबा अनादी देवता, मगच प्रमाण झालं. ओम नमो शिवा आदी, कावडी घेतली खांदी, मिळवली संत मांदी. म्हणजे ही जी देवता आहे ही अनादी देवता आहे. आणि अशा या अनादी देवतेकडं आज तुकोबरायचं खऱ्या अर्थानं मागणं आहे. काय मागणं आहे? मागण्यातला विषय फार महत्त्वाचा आहे. पण मागत असताना तुकोबरायची जी या अभंगामध्ये जी नम्रता दिसून आलेली ना, ही नम्रता फार महत्त्वाची. हा बघा, कुठलीही गोष्ट जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याच्याकरता काय असावं लागतंय? नम्रता असावी लागते. नम्रता. नम्रता नावाची मुलगी नाही बरं. नम्रता म्हणजे मला वाटतंय नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले. या जगात सगळ्यात कठीण जर गोष्ट कोणती असेल तर नम्रतेनं वागणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. सगळ्यात कठीण गोष्ट आहे. तुम्ही काही कसंही वागू शकता, पण नम्रतेनं वागणं जेवढं कठीण आहे तेवढं सैराट वागणं कठीण नाही. विठाला ठाला विठाला 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 विठाला. तुम्ही म्हणाल ही नम्रता जर आमच्या अंगामध्ये जर आली किंवा आम्ही धारण केली ही नम्रता, तर आमच्या जीवनामध्ये काय बदलाव होईल? काय बदलाव होईल याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो काय बदलाव होणार नाहीत हे पहा. काय बदलाव होईल? बदलाव हा होईल की या जगतामध्ये जो माणूस एकाच गोष्टी करता झुरणीला लागलेला आहे, सरपंच एकाच गोष्टी करता झुरणीला लागलेला आहे, आणि त्या झुरणीला लागलेल्या गोष्टीचं नाव आहे आनंद. काय 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 काय? 3च अक्षर आहेत. किती? आनंद. मग मिळालाय का कुणाला? बोला बोला. जाऊ द्या, तुम्हाला विचारण्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही मला विचारा, तुझं कसं काय? तुला मिळाला का आनंद? नाही, मला जर मिळाला असता आनंद तर मी असा बोंबलत फिरलो असतो का? लक्षात येते ना? हे असा फिरलो नसतो का? मला वाटतं त्याच आनंदाच्या शोधामध्ये मी आहे. पण तो आनंद जर कुठं मिळत असेल तर मला वाटतं तो आनंद नम्रतेतच आहे. हा, तुम्ही एकदा नम्र झालात की नाही? नम्र होईल आगवा तुका म्हणे आनंद, होईल आगवा तुका म्हणे आनंद, होईल आगवा होईल आगवा देह समर्पित देवा, आर काही होईल आगवा तुका म्हणे, होईल आगवा तुका म्हणे, होईल आगवा तुका म्हणे, होईल आगवा तुका म्हणे. नम्रता आहे. समर्पण करून टाका त्याला. नम्रता म्हणजे काय? समर्पण करावं लागतं, त्यावेळेस नम्रता येत असते. तडगुरपणामध्ये नम्रता येत नाही. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. पण ही नम्रता आपल्या अंगामध्ये येत नाही. का येत नाही? तर त्याला तुकोबाराय कारण सांगतात. माया विघ्ने भ्रमिला खरे, म्हणता मी माझे नि घरे, हे तो संपत्तीचे वारेन साचोकारे जाईल. याच्यातच भ्रामकतेची अवस्था झाली त्याला. मी म्हणजे मीच आणि माझ्यासारखा कुणीच नाही, म्हणून तो वाकत नाही. लक्षात आलं तर बघा, न वाकण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? तर हे कारण आहे. जायचंय पुण्याला आणि बसलाय हैदराबादच्या गाडीत. कधी पोहोचणार आहे? तुकोबाराय म्हणतात ना, मार्ग चुकले विदेशी कले, तयावरी झाले दिशाभूल. अरे हाताला धरून पोस्ट करणारी माणसं भरपूर आहेत. हाती धरून या पावविले घरा, आणि त्याच्या उपकारा काय द्यावे?
हाताला धरून पोस्ट करणारी मंडळी भरपूर आहे, पण त्या हाताला धरूच देत नाही. नाना हे झटका हाणतंय. झटका का हाणतंय तर माया विघ्ने भ्रमे. मी म्हणजे मीच आहे. म्हणजे मी याचा अर्थ असा की मला वाटतं याच्या इंद्रियावर याचा ताबा नाही. विठाला विठाला मला वाटतंय नम्रता अंगामध्ये येण्याकरता इंद्रिय दमन करणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि त्याच्यात जास्त इंद्रिय आपल्याला सैराट करणार एकच इंद्रिय सरपंच, त्याचं नाव आहे डोळा. तुम्ही ऐकताय ना सगळे, डोळा डोळा एवढा वाईट आहे हा डोळा. या डोळ्यानं चांगल्याला कामाला लावलं बाबा, कामाला दिलाय देवानं, हे सगळंच दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोल. पण सगळ्या इंद्रियाला जे काम सांगितलंय ते काम न करता दुसरंच काहीतरी काम करतात, म्हणून नम्रता अंगामध्ये येत नाही. कानाला काम सांगितलं काय, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. पायाला काम सांगितलं जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. डोळ्याला काम सांगितलं काय, डोळे तुम्ही घ्या रे, हरी डोळे तुम्ही घ्या रे, डोळे तुम्ही घ्या सांगितलंय. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोब. मागण्या त्याच्या बाबतीमध्ये संत परंपरेच्या, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती आणि रखुमाईच्या पतीस. मागणी ही मागणी का भगवंता, हे माझे इंद्रिय आहेत ना, हे माझ्या ताब्यात राहिले नाहीत. आणि मला वाटतं आजच्या अभंगामध्ये सुद्धा तोच मस्का आहे, विठाला 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 विठाला. कारण हे माझ्याच्यानं सांभाळणं शक्य नाही. तुम्ही त्याचे कसे आहात, तुम्ही विश्वनाथ ऐका नाही. तुम्ही जे करू शकता, मी हे करू शकत नाही. कारण माझे जे इंद्रिय आहेत हे फार विचित्र आहेत. त्यातली त्यात तुम्हाला सांगितलं मी काय, डोळा डोळा बारीक आहे का बरं. आजच्या कीर्तनातून एवढा डोळा जरी शिकले ना तरी आपलं सप्ताह सार्थक झाला म्हणायचं. हा डोळा एवढा वाईट आहे सरपंच, जे पाहायचंय ते पाहत नाही आणि जे नाही पाहायचं ते पाहिल्याशिवाय राहत नाही. पाहिल्याशिवाय राहत नाही म्हणण्याशिवाय तिकीट देऊन पाहिल्याशिवाय राहत नाही. बघा तुमच्या लक्षात आलं, तुम्ही हुशार माणसं आहेत सगळे, आहे का नाही. जे पाहायचंय ते पाहत नाही. भगवंताच्या मूर्तीकडे पाहायचंय, पाहतंय का नाही पाहत. आता सप्ताह चालू आहे, चला राव कीर्तनाला, अजिबात नाही. पण पखवाजाच्या ऐवजी जर ढोलकीचा आवाज आला, तुम्ही ऐकताय ना सगळे, तर मला वाटतं त्याला चल म्हणण्याची गरज नाही. ते आवाजानेच पळत आहे का, कान त्याच्या ताब्यात नाहीत. आणि तिथं गेल्याच्या नंतर मग कशाचा कार्यक्रम चालू होतोय, बोला 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 बोला, हा डोळ्याचा. या डोळ्यावर ताबा मिळवणं, या इंद्रियावर, या डोळा नावाच्या इंद्रियावर विजय मिळवणं, ही जेवढी सगळ्यात कठीण गोष्ट आहे तेवढी कठीण गोष्ट दुसरी कोणतीच नाही. एवढं कठीण आहे या डोळ्यावर ताबा मिळवणं. या डोळ्यावर बघा चांगल्याची वाट लावली सरपंच या डोळ्यानं. कुणाची, माणसाचं नाव सांगतो, तुमच्याकडूनच वधून घेतो नाव, ऐका. की ज्या माणसाची नोंद तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथ्यामध्ये करून घेतली, ज्या माणसाची नोंद तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथ्यात करून घेतली, त्यावरती माणूस भंगार असेल? नाही, तुकाराम महाराज ज्याची दखल घेतात तो माणूस भंगार असेल का सांगा ना. तुकाराम महाराज म्हणजे काय विचार, काय प्रगल्भता होती त्या विचाराची. त्या विचाराच्या माणसानं ज्या गाथ्यामध्ये ज्याची नोंद केली तो माणूस काय भंगार असेल का. पण एवढा भंगार निघला, नाव सुद्धा ठेवायच्या लायकीचा राहिला नाही. सांगा बरं नाव काय. गुंजळवाडी नाही कळालं, अजूक सांगतो ऐका. त्याच्या प्रॉपर्टीचं वर्णन लिहिलं गाथ्यात. सांगा बरं आता, रावण. रावण आहे का नाही. रावण, एवढा मोठा रावण. त्या रावणाची प्रॉपर्टी तुकोबरा म्हणतात, लंके माझी घरे किती ते ऐका, सांग तसे संख्या जैशी तैशी, कोटी घरे ज्याची काशा आणि तांब्याची, आणि शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. एवढा असणारा तो रावण. पण तुम्हाला सांगतो बर्बाद झाला, बर्बाद.
नाव ठेवायच्या सुद्धा लायकीचा राहिला नाही. एकाच गोष्टीमुळं फक्त सरपंच, फक्त डोळा, फक्त डोळा. अरे 80,000 बायका असताना आणि एकतर एवढी विश्वसुंदरी होती ना, विश्वाच्या सौंदर्याला लाजवेल असं तिचं सौंदर्य होतं. पण एवढ्या बायका असताना आणि एवढी म्हणजे सुंदरवती असताना सुद्धा त्याची नजर कुणावर पडली बोला? सीता मातेवर पडली. आणि माता माऊलीनं त्याचा परिणाम असा झाला, त्या रावणाला दिवा लावायला माणूस राहिला नाही, दिवा लावायला. त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे वा वा रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे, त्याची रांडा पोरे मारिए. दिवा लावायला माणूस राहिला नाही. रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली. कोणी शिल्लक राहिलं नाही, फक्त एकाच इंद्रियामुळं. काय 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 नाव आहे त्याचं? हा डोळा. डोळा हा एवढा डोळा वाईट आहे. अहो रावण एवढा चांगला असताना सुद्धा नाव ठेवायच्या लायकीचा राहिला नाही. आहे काय एखादा गुंजाळवाडीमध्ये रावण नावाचा माणूस? अजून तर नाही जन्माला आला, आहे का नाही? असला तर सांगा, त्याचा सत्कार करू. त्याचा सत्कार करण्यापेक्षा त्याच्या माईबापाचा करू, त्याचं रावण नाव ठेवल्यामुळं, आहे का नाही? नाव तुम्हाला सापडणार नाही. का? फक्त बर्बाद होण्याचं कारण एकच आहे. काय नाव आहे त्याचं? धडक वाजली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, एवढा वाईट झाला रावण. हा एवढा वाईट एकाच इंद्रियामुळे झाला. तुम्हाला मीच बोलतोय. विठाला 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 विठाला. हा अरे एवढा विद्वान असताना ज्या रावणानं जे स्तोत्र लिहिलं ते संत घेऊन सुद्धा म्हणता येत नाही. काय नाव आहे त्या स्तोत्राचं? बोला बोला बोला. शिवतांडव स्तोत्र. जे संत घेऊन सुद्धा म्हणता येत नाही, एवढा अवघड आहे. एवढा विद्वान ज्या जातीमध्ये जन्माला आला ती जात सुद्धा पवित्र आहे, पण कुळात कोणत्या जन्माला आला? राक्षस कुळीचा रावण, तो शुद्ध जातीचा ब्राह्मण, नित्य करी वेद पठण आणि ब्रह्म याचा नातू. सोयरेधारे सुद्धा त्याचे सकातात्यान भिकातात्या नव्हते. सोयरेधाऱ्याने सुद्धा स्टँडर्ड होता. पुलस्ती मुनीचा पंतू, ब्रह्मदेवाचा नातू असा असणारा रावण. अहो त्याचा संस्कार जर सांगायचा ठरला ना, तर रावणाची आई, तिचं नाव काय आहे? बोला बोला बोला. कैकसी नाव आहे तिचं, कैकसी. ही दररोज महादेवाला फुलं व्हायची. 100 नाही, 200 नाही, 500 नाही, 1000 फुलं व्हायची. 1000. पण कशाची व्हायची? शुद्ध कमळाची फुलं व्हायची, कमळाची. पण नवलाची गोष्ट अशी, त्या आईला फुलं आणून द्यायला स्वतः रावण होता. रावण. कोण कोण? चांगला का वाईट? बोला बोला. चांगला आहे ना. मग का म्हणून तुमच्या लेकराचं नाव रावण ठेवीत नाही? नाव ठेवायचं लायकीचं राहिलं नाही. एकच कारण आहे. काय त्याचं? डोळा. म्हणून या डोळ्यावर विजय मिळवणं तुम्हाला म्हटलं फार कठीण आहे. एके दिवशी तर विसरणुकीमध्ये त्याच्याकडून 1 फूल विसरलं. रावणाची आई म्हणली, राजा रावणा बाळा 1 फूल विसरलं, तेवढं मला आणून दे. तो म्हणला, आई जायला 1 तास, यायला 1 तास, 2 तास तुझी पूजा रोखून ठेवायला माझ्या बुद्धीला पटत नाही. धारदार शस्त्र घेतलं आणि स्वतःचं शिरकमळ कापलं. कोणाला दिलं? आईला दिलं. चांगलं का वाईट?
चांगलं आहे ना, मग का नाव ठेवीत नाहीत? बोला ना. एवढा चांगला असताना सुद्धा बर्बाद झाला. एकच इंद्रिय कारण आहे. काय कारण आहे? डोळा. डोळा. या डोळ्यावर विजय मिळवणं तुम्हाला म्हटलं ना फार कठीण आहे. या डोळ्यावर विजय मिळवायला या जगातली माणसं फक्त 2च माणसं सक्सेस झाले. 2च. तुम्ही म्हणाल कोण आहेत ते 2 माणसं? एक आहे संत परंपरा, त्याच्यामध्ये तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, नाथ महाराज. या संत परंपरेचा डोळ्यावर विजय. तुकाराम महाराजांकडे अशात काही चांडळ चौकडी नाही का माता माऊलीला पाठवलं, पण तुकोबार आहे त्याच्या पुढे हात जोडून म्हणतात, जाई व तू माते नकरी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे न हो. कशावरला विजय? हा डोळ्यावरला विजय. आणि दुसरा डोळ्यावर विजय मिळवणारा माणूस या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कशावर विजय मिळवला असं जर मला विचारलं ना तर मी म्हणून शत्रूवर विजय मिळवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी कशावर विजय मिळवलाय? डोळ्यावर विजय मिळवलाय. डोळ्यावर. हा बघा ना, म्हणून तर राजांना 2 नावानं हाक मारली जाते. एक राजा आणि दुसरं महाराज. महाराज कुणाला म्हणावं, राजा कुणाला म्हणावं? ऐका, जो बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला राजा असं म्हटलं जातं, आणि जो आतल्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला महाराज असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेरच्याही शत्रूवर विजय आणि आतल्या सुद्धा शत्रूवर विजय. बाहेरच्या 60,000 शत्रूवर विजय मिळवणं सोपं आहे, पण आतले किती येतं? फक्त 6च आहेत सरपंच. 6. ओले मृत्युकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंपा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. हा हे 6 जण आहेत, पण एवढे बेकार आहेत, एवढे बेकार आहेत. हे 6 जणांनीच आपलं काम लावलंय, आणि या 6 जणाला कामाला लावणार एकच इंद्रिय डोळा. विठाला ठाला विठाला 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 विठाला. हा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आतल्याही शत्रूवर विजय आणि बाहेरच्याही शत्रूवर विजय. अरे याच्यावर विजय मिळवण्याची मला वाटतं संत परंपरेचं बरंच लिखाण आहे. संत परंपरेचे काही अभंग असे आहेत त्याला रूपकात्मक अभंग म्हणतात. एक जनाबाई महाराजांचा अभंग असा आहे, खंडेराया तुझं करीते, आणि पुढं काय? मरुदे रे सासू खंडेराया. पुढं मरुदे रे सासरा खंडेराया, मरुदे रे ननंद. तुम्ही जागे आहेत ना सगळेजणी? हा मग हे सासू म्हणजे काय, सासरा म्हणजे काय, ननंद म्हणजे काय, ही रूपकात्मक भाषा या संत परंपरेने या सर्वसामान्य लोकांना कळावं म्हणून हे खऱ्या अर्थानं वाङ्मय केलं असावं. सासरा म्हणजे काय? सासरा या शब्दाचा अर्थ होतो अहंकार. तुम्हाला मी काय बोलतोय लक्षात येते ना? नम्रता या शब्दावरच बोलतोय. का नम्रता येत नाही आपल्या अंगामध्ये? हा सासरा या शब्दाचा काय अर्थ होतो? अहंकार. सासू या शब्दाचा अर्थ होतो माया. ननंद या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. माया म्हणजे काय? जे नसतं ते भासतं त्याचं नाव काय? माया. एक प्रश्न विचारतो ऐका. या सप्ताहाकरता काय लावलाय आपण? मंडप लावलाय. कुणाचा मंडप आहे हा? कुणाचा? पवारचा. माता माऊलीनो तुम्ही कुणाचा मंडप आहे तुम्हाला काय माहिती आहे का नाही? यांनाच माहिती. पवारचा मंडप आहे. पण मी म्हणतो हा मंडप पवारचा नाही. पवार म्हणतील तू जाय बरं गावाच्या बाहेर, कसा बघतोच मी आता, आहे का नाही? एवढा खर्च केला आणि माझा मंडप नाही. पवारचा मंडप नाही. मग कुणाचा आहे? तर हा मंडप कापडाचा आहे. कुणाचा आहे? कापडाचा. नाव कुणाचं पडलं? पवाराचं. याचं नाव माया आहे. जाऊ दे, हे नाही कळालं तुम्हाला. बाबा तुमचं नाव काय? राजेंद्र. तुम्ही आता सगळे बोलू लागा बरं त्यांना. राजेंद्र भाऊ, राजेंद्र हे नाव तुमचं आहे का तुमच्या देहाचं आहे? बोला बोला, तुम्ही बोलू लागा त्यांना. हा देहाचं नाव राजेंद्र आहे का त्यांचं नाव राजेंद्र आहे? बोला बोला, तुमचं काय म्हणणं आहे मावशी? देहाच. तुमचं गड्यांनो देहाच. बरं ऐका आता, देहाचं जर नाव राजेंद्र आहे तर मग राजेंद्र भाऊ तुमचं नाव काय? तुम्ही जागेत ना सगळे? मी माया या शब्दाचा अर्थ तुम्हाला पटवून देतोय बरं. देहाचं नाव जर राजेंद्र आहे तर मग तुमचं नाव काय आहे? अहो तुम्हाला नावच नाही. मुक्त होता परी बळ झाला पण
झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. हा, तुम्हाला जन्माला आल्या आल्या राजाभाऊ नाव होतं का? नाही. तुमचं नाव काय केलं? ठेवलं गेलं. ज्ञानोबराय म्हणतात उपजलिया बालकासी नाव न येतये पासी ठेविले नि नावेसी ओ देत उठे. जन्माला आलेल्या बाळाला नाव नाही, त्याचं नाव ठेवलं जातं. आणि ज्या दिवशी नाव ठेवलं जातं की नाही, मला वाटतं त्या दिवसापासून त्याचं सुरू होतं. हे सगळं मीच केलं आहे का नाही. माझ्यासारखं कीर्तन कुणी करतच नाही. कशालाही नम्रता. विठाला विठाला ठाला विठाला 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 विठाला. अरे नाव ठेवल्याच्या पुढं मी अमुक पाटील आहे, मी अमुक असा आहे, मी अमुक तसा आहे. हा, ही जी माणसं भरकटलेला प्रवास चालू आहे ना आपला सध्या, तर फार महाराष्ट्रामध्ये विचित्र परिस्थिती चालू आहे बाबा. तुम्ही बोलायला सांगितलं म्हणून बोलतोय बरं. फार विचित्र परिस्थिती. जाती जातीमध्ये माणसं वाटायला लागलेली आहेत. हा त्या जातीचा, तो त्या जातीचा. आपण वारकरी संप्रदाय शिकवतो, जात पात काही नाही, सगळे या रे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता. हा का अहो, माझ्या लहानपणी सरपंच, आता आपण दोघं सारखेच आहेत म्हणाला काय. आपल्या लहानपणी एक शिकायला होतं बघा शाळेमध्ये, खरा तो बरोबर आहे ना, खरा तो एकची धर्म जगाला गोळ्या घालावे. काय प्रेम अर्पावे हे शिकायला होतं. याच्यापेक्षा थोडं पाठीमागं जर गेलं ना नानाच्या काळात, तर तुकडोजीदास महाराजांचं पद होतं तुम्हाला शिकायला. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे. हा जाती भाव विसरोनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळ निंद कामनी सत्य न्याय दिसू दे मतभेद नसू दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे. तेच लोक आहेत आजही. पण हेच लोक आज विखुरले गेले का? मला वाटतंय माया विघ्ने भ्रमीला खरं म्हटलं तुम्हाला. हे लोक मानायला तयार नाहीत. पहिलं आजही तेच लोक आहेत, पण आता शिक्षण थोडंसं, आता शाळेत जातात ना लेकरं, यांना शिकायला आहे जॉनी जॉनी यस पप्पा. पुढं इटिंग शुगर, त्या पप्पाला सुद्धा शुगर झाली पण लेकरं सुधारणार ना, असा प्रकार झाला आहे का नाही. हा, मला वाटतंय हा या सगळा मनातला भेद जर जाण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याचं नाव आहे हा वारकरी संप्रदाय. एवढंच एक व्यासपीठ आहे की या व्यासपीठावर सगळ्या जाती धर्माची माणसं पाहायला मिळतात. आता या मंडपमध्ये बसलेले बरेच असे तुम्हाला दाखवल की ते मंडपच्या बाहेर गेल्यावर एकमेकाचं तोंड सुद्धा पाहत नाहीत. तुम्हाला बरेच बघायला मिळतील एकमेकाचं तोंड पाहत नाहीत. पण आता पंगत धरली ना, जे तोंड पाहत नाही ते सुद्धा म्हणताय रामभाऊ घे ना थोडी बुंदी, घे घे घे, जाऊ दे बाबा पाठीमागचा इसर, थोडी घे, पुरी देऊ का तुला. का? मला वाटतं इथं आल्याच्या नंतरचा हा परिणाम आहे. याला परिणामात्मक भूमिका म्हणतात. विठाला 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 विठाला. म्हणून हा हे सगळं मनामध्ये आपल्या हे वातावरण हे खेळत चाललेलं आहे. आणि या भ्रामकतेच्या अवस्थेमध्ये आपण कुणाला मानायला तयार नाही. हा, म्हणून ही नम्रता जी अंगामध्ये तुम्हाला म्हणतोय ना मी, ही काय येत नाही तर याचं हे कारण आहे. आणि आज तुकोबर आहे त्या नम्रतेबद्दल किती नम्रता आहे, किती नम्रता आहे. काय शब्द आज तुकोबर आहे ना त्या भोले बाबाच्या संबंधामध्ये वापरले, किती नम्रता. मला वाटतं ती नम्रता पहिल्या चरणामध्ये दिसून तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही
भारी चाल लावली आहे का नाही. तुम्ही विश्वनाथ नटले मी. हे गायन आहे ना गायन. तुम्ही मला सांगितलं जरा गायन बियन होऊन द्या आहे का नाही. हा मला वाटतं गायन कितीही मनानं खिन्न झालेला माणूस असू द्या, दुःखी झालेला माणूस असू द्या, त्याला जर गायन लावून दिलं ना बाबा तर त्याला मनाला काय वाटतंय, समाधान वाटतंय. समाधान. काही गाणे असे असतात ते लागले की माणसाला समाधान वाटतं. आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा तोडी सोन्याचा. लगेच माना डोला लागले तुम्ही आहे का नाही. म्हणजे समाधान. जुन्या काळामध्ये नाट्यगीत असायचे नानाच्या काळात. मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होती ती. किती गोड असायचं. हे समाधान वाटायचं. काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला आक्रंत तात कोणी मज फूलही ऋतावे हा दैव योग आय. ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणा. समाधान वाटायचं गाण्याचं. आता तर ते इंग्लिशच कसले गाणे आले ते मिळत लागत नाही. त्याच्यात समाधान नाही. असमाधानी माणसं झाली. काही गाणे असे आहेत की ते लागले की सरपंच डोळ्याला ऑटोमॅटिक पाणी येतंय. घळघळ. ते दर्द भरे काय ते सॅड सॉन्ग ते म्हणतात ना, ते दर्द भरे गीत आहे का नाही. दुनिया में कितना गम है मेरा गम. एकटंच असतं ते सरपंच तिकडं कुठं डोंगरात एकटं गळगळ 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 डोळ्याला पाणी बाबा. एवढं ते इमोशनल झालेलं असतंय. कशाचा परिणाम आहे हा. गाण्याचा परिणाम आहे. गाण्याचा. उन आँखों का हंसना भी क्या. एकटं असतं बरं तिथं. जिन आँखों में पानी ना हो वो जवानी जवानी नहीं. जिसकी कोई कहानी न हो. जीने मरने की किसको पड़ी. राम भजले श्याम भजले घडी दो घडी जय सिया राम. तुमच्या मनात प्यार करले म्हणीन का काय. असं बी लागतंय ना. विठाला 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 विठाला. हे असं. आणि संताची वचन आहे. तुका म्हणे येते भजन प्रमाण. आणि काय थोरपण जाळायचे. किती तो तत्वज्ञानी आम्हाला माहित नाही म्हणले, पण तू भजन किती करतो हे सगळ्यात महत्वाचं. हे काही गाणे तुम्हाला म्हटलं ते डोळ्यातून पाणी. काही गाणे असे ते लागले की सुरू होतं. पाठीमागं तुम्ही क्लिप पाहिलीच ते आमची आहे का नाही. हा म्हणजे असा प्रकार म्हणजे विठाला 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 विठाला. मला वाटतंय ते लागलं की माणूस असा आतूनच हालवतो. त्याला फक्त असं वाटत असतं कोणीतरी मागून मला काय करावं, ढकलाव आहे का नाही. हा ते ढकललं की लगेच सुरू होतं त्याचं भजाव आहे का नाही. एकटंच असतंय ते, पण ते लगेच त्या ह्याच्यामध्ये उडी मारते. कशामध्ये, त्यांच्या त्या टीममध्ये. कशाचा परिणाम आहे हा, हा गायनाचा परिणाम आहे. म्हणजे एवढं गायन माणसाला किती समाधान देणार आहे. म्हणून गाणारे अगदी सुंदर त्यांना चाल लावली. काय म्हटले, तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. हे भगवंता, अहो तुमचा जर विचार केला तर तुम्ही कसे आहात, विश्वाचे नाथ आहात. हा आणि माझा विचार केला ना तर मी कसा आहे, दीन आणि रंक आहे. स्वतःकडे कमीपणा घेणं मला वाटतं हे त्याला खानदानीच अंतकरण लागतं. लक्षात आलं तर बघा. हा एवढे मोठे तुकोबार आहे ज्यांना
वेद निर्माण केला असे असणारे तुकोबाराय किती कमीपणा घेतात की भगवंता तुमचा जर विचार पाहिला तर तुम्ही कसे आहात, विश्वाचे नाथ तुम्ही विश्वनाथ, आणि माझा विचार केला ना दीन रंकमी अनाथ. पण काय नेमकं आता हा जो बोललेला हा ते आता गोड बोलणं नाही. आता कुणाला जर एखादी वस्तू जर प्राप्त करायची असेल तर लोक त्याला काय बोलतात. आता मला जर कीर्तन रंगवायचं असेल ना तर या मंडळीला सगळ्याला म्हणावं लागतं संगीत विशारद, संगीत अलंकार, मृदंग सम्राट, ताल सम्राट, ताल भास्कर, ताल योगी, तेव्हा ते तालात वाजत आहे का नाही. आणि मी जर म्हणलं ना काय जगदळे बाबा वाजवतात पण काय जुळत नाही गड्या, ते लगेच सरपंच म्हणतं हे तो पकवास, हे गडी म्हणतात हे तुझा टाळ, ही तुझी माळ, हे तुझा गंध, आणि उद्यापासून सगळंच बंद, तू बी नकन तो कीर्तन बी नका, आहे का नाही. म्हणजे हे कशाचा परिणाम आहे, हा बोलण्याचा परिणाम आहे, बोलण्याचा. म्हणजे बोलत असताना सुद्धा किती गोड बोलावं लागतं. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. समोरच्याकडून जर काम करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता काय बोलावं लागतंय, गोड बोलावं लागतंय, गोड. जुने कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे बघा. एक सासूबाई सुनबाईला म्हणली अगं शेजारणीनं ताक केलं तेवढं घेऊन ये. तुम्ही ऐकताय ना सगळ्याजणी. शेजारणीने ताक केलं घेऊन ये म्हणल्यावर ती गेली शेजारणीकडे. काय घेऊन, बोला बोला बोला, मोरवा. जुन्या काळात त्याला मोरवा, आताच्या काळात तांब्या म्हणू त्याला. ती घेऊन गेली सरपंच, आणि घेऊन गेल्याच्या नंतर तिच्या दारामध्ये तिचं पोरग, कुणाचं, ताकावालीचं, असं पडलेलं होतं. पोरग असं महापराक्रमी होतं. नाकातून जर म्हणतात नाक मुक गळू लागे, हा लाळा आणि दुधाचा काला खात होतं. माश्या सगळ्या त्या अंगावर बसलेल्या होत्या. एवढा विचित्र प्रकार. आणि ते पोरग बघून जी ताक आणायला गेलती की नाही तिला तर असं, तुमच्या लक्षात आलं म्हणा सगळ्या जणीच्या, आहे का नाही. ती म्हणली ही पोरगा असं आहे तर याच्या आईने ताक केलेलं आहे ते कसं असेल. तुमच्या लक्षात येतंय ना. आणि ते पोरग ती आता ती बरं ताक नाही न्यावा तर घरी सासूचा धाक, सासू काय म्हणल, आणि न्यावा तर काय येतंय, वांती यायला लागली. पण ती अशी घरात शिरायला लागली ताक आणण्याकरता. पण ते घरात जात असताना ते पोरग तिच्याकडे बघून म्हणते मला घी, असं तिला वाटतं. लेकराला वाटायचं मला हिनं काय करावं, घ्यावं. पण ते त्यानं हात केला की ती ताकाला गेली होती का ते, आणि ते पळ तिकडं म्हणलेलं ते तिनं ऐकलं. कुणी, त्या पोराच्या आईनं ऐकलं. आता आईनं ऐकल्यावर ही गेली म्हणली आत्या, आमच्या आत्याने ताक सांगितलं. ते म्हणली ताक फिक काही नाही, निघ म्हणली, उठ. काय म्हणली ती, ताक केलं नाही म्हणली, जा. ती उठून आली घरी. सासूबाईकडे आल्यावर सासूबाईला म्हणली आत्या त्यांनी तर काही ताक केलं नाही. अगं आता ऐकलंय म्हणली मी, घुमू घुमू करीती. आता तिनं ते डेरियामध्ये वाजलंय म्हणली त्या, आणि तू ताक नाही म्हणती, तू बी अशीच आहे म्हणली, घे इकडे. ते तिनं तांब्या घेतला आणि गेली. कोण, आता सासू गेली. आणि जात असताना तोच प्रकार, त्याच्यापेक्षा एक प्रकार त्याच्यामध्ये अजून ॲड झालता. काय, त्या पोराचं तोंड कुत्रं चाटीत होतं बघा. ह्यो प्रकार त्याच्यात ॲड झालता. म्हणजे इतका विचित्र प्रकार. आणि त्या सासूबाईनं ते पाहिलं, पण तिला सुद्धा आतून बोला ना किळस आली, पण तिनं किळस केली नाही. बरं का राजेंद्र भाऊ, तिनं काय केलं, पटकन त्या लेकराकडे गेली आणि त्याला टपकन उचलून घेतलं. कुणाला, आणि तसल्या पोराची पप्पी घेतली बघा तिने. तुमच्या लक्षात येतं ना मी काय बोलतोय तर. आणि तसल्या पोराची पप्पी घेऊन आत गेली त्या पोराच्या आईकडे. म्हणले सखूबाई कळतंय का म्हणली, लोक नवसं साय असं करून लेकरं व्हायनात म्हणली लोकाला, काय या लेकराची दुर्दशा केली. आणि इकडे म्हणली पाणी, गरम पाणी घेतलं, त्याला आंघोळ घातली आणि गन पावडर केलं. अर्धा तास तिच्यासोबत गप्पा मारल्या आणि म्हणली मी येऊ का आता ताक मागितलं नाही बरं का तिने कुणी. ते म्हणले आत्या बसा चहा करते. तुमच्या लक्षात येते ना. चहा केला, ताक दिलं. म्हणली तुप बी लय मोठं झालंय छटाकीचं, तुप बी दिलं. कशामुळं दिलं बोला.
मुखी अमृता ताची वाणी वा वा मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी एकच कारण फक्त एवढीच गोष्ट असायला पाहिजे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तोंडात जर साखर असेल तर माणसाला काहीच कमी पडत नाही त्याची तुकोबारायनं तोंडात साखर ठेवून त्या भगवान परमात्म्याला म्हणतात की देवा तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ पण कशा करता एवढा मस्काय तर त्याचं कारण दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं संत स्वागतासाठी सन्माननीय बबन दगडू गुंजा, नानासाहेब दगडू गुंजा, त्याचप्रमाणे किसन दत्तू गुंजा, गेनू लहानू जगताप, त्याचप्रमाणे रामभाऊ संभाजी पाटील गुंजा, त्याचप्रमाणे पुष्पा मोहनलाल दरडा, त्याचप्रमाणे संदीप भाऊसाहेब गुंजा, विलास शेट्टी दरडा, विजय बजाज साहेब आणि नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचप्रमाणे हरिभक्तप्रायण बन्सी महाराज गुंजा. चला जय जय गोपाळ
बोला कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान महाबळेश्वर महाराज तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. आत्ता ज्यांचं आगमन झालं आदरणीय वंदनीय सन्माननीय आपले मोठे हा बाळासाहेबजी थोरात यांच्याकरता जोरदार टाळ्या जोरदार. खऱ्या अर्थानं याला शक्तिभक्ती संगम म्हणतात. विठाला 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 विठाला. धर्मसत्तेला राजसत्तेची सुद्धा जोड असावी लागते. आणि अशा म्हणजे तुकोबरायच्या कीर्तनात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे कीर्तन ऐकायचे आणि राजकारण्यानं सुद्धा कीर्तन ऐकलं पाहिजे. विठाला 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 विठाला. सन्माननीय थोरात साहेबांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आगमन आहे. त्यांनाही कोटी कोटी प्रणाम. त्यांची सगळी ही सवंगडी तुम्हाला सुद्धा सभापती महोदय तुम्हालाही खऱ्या अर्थानं कोटी कोटी धन्यवाद. मी सांगत होतो तुम्हाला दुसऱ्या चरणामध्ये कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. खऱ्या अर्थानं हे मागणं तुकोबरायनं मागितलंय. कृपा फार महत्त्वाची जीवनामध्ये. एवढी कृपा महत्त्वाची. आता लोक घरावर लिहितात बघा कुणाची आईची कृपा वडिलाची कृपा साधूची कृपा झाली का नाही झाली हे माहिती नाही पण लिहिल्याशिवाय लोक राहत नाहीत. म्हणजे कृपा म्हणजे काय मला वाटतं कृपा ही एक अशी गोष्ट आहे जो काम दवा से नहीं होता वो काम दुआ से होता है. त्याचं नाव कृपा आहे. विठाला 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 विठाला. आणि अशा या हे जे मागणं आहे ते कुणाकडे केलंय तर खऱ्या अर्थानं भोले बाबाकडे केलंय. मला वाटतं ही जी देवता आहे ही अगदी कशी देवता ही भोळे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. असा असणारा हा भोले बाबा की ज्या भोले बाबाची आपल्याकडून उपासना कळत नकळत जरी झाली मला वाटतं तरी सुद्धा ही देवता प्रसन्न होणारी देवता आहे. मला वाटतं आज प्रामुख्यानं जी कथा सांगितली जाते शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला. चंडभिल नावाचा व्यक्ती आहे का नाही त्याच्याकडून काय लय एकादशी धरणारा नव्हता. याला काय पर्वकाळ फिरवकाळ याला काय याच्या डोक्यात तसलं काहीच नव्हतं. पण सहजरित्या मला वाटतं याच्याकडून जी घडलेली साधना आहे त्यानं ती बिल्वपत्राच्या झाडावर बसला. ते सावज दिसावं म्हणून त्यानं काय तोडलंय बोला बोला बेलाचे पान तोडलेत आणि सहजरित्या जिथं टाकलेत तिथं खाली काय होती पिंड होती. हे तुम्हाला जास्त सविस्तर सांगण्याची काही आवश्यकता नाही. आणि ती कळत नकळत झालेली साधना मला वाटतं ते बिल्वपत्र त्याच्यावर पडल्यावर भगवान भोले बाबा काय झाले त्याला प्रसन्न झाले. मला वाटतं हे प्रसन्न झाल्याच्या नंतरचा जो पुढचा प्रघात आहे त्याच्याकडे ते दूत पाठवले. त्यानं मागणं मागितलं मला कशाची भाषा कळावी प्राण्याची भाषा कळावी. आणि मग त्याला ती प्राण्याची भाषा कळायला लागली. त्या हरणाचं त्याला ते संवाद कळाला. मला वाटतंय चंडभिलासह हरणाचाही उद्धार बरोबर भोले बाबा. विठाला 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 विठाला. आणि अशा या खऱ्या अर्थानं भोले बाबाचे तुम्ही आम्ही मिळून सर्वजण साधना करतोय तो उपासना करतोय. आजचा जो दिवस आहे हा पर्वकाळ आहे. जे 5 पर्वकाळ सांगितले या 5 पर्वकाळापैकी आजचा जो पर्वकाळ आहे हा उत्तम शिवरात्री असं म्हटलं जातं. अशा या शिवरात्रीच्या पर्वकाळावरती आपला हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा आणि या पर्वकाळाच्या खऱ्या अर्थानं पवित्र अशा या आजच्या दिवशी सर्वांनी फक्त आता एकच संकल्प करण्याची गरज आहे. कारण सगळ्यांनी एकात्मतेनं राहणं हा संकल्प सगळ्यात मोठा आहे सध्या. सगळ्यांनी एकत्रित या रे या रे मी म्हटलं तुम्हाला लहान थोर याती भलत्या नारी नर. आता बघा बाबा आता बन्सी महाराज त्यांना मग मी विचारलं महाराज तुम्ही कोणत्या आखाड्याचे
ते कोणत्या आखाड्याचे आहेत बाबा? शैव आखाड्याचे म्हटले. बघा आता हा आखाडा आणि वारकरी संप्रदाय, आता हे दोन पक्ष झाले की हो. यांचा एक पक्ष आणि आपल्या वैष्णवाचा एक पक्ष. पण या संत परंपरेकडे जर पाहिलं तर एकमेकाबद्दल किती प्रेम आहे बघा. नाथ महाराज कोणत्या संप्रदायाचे? दत्त संप्रदायाचे. बारीक आहे का बरं, फार महत्वाचा मुद्दा आहे. तुकाराम महाराज हे चैतन्य संप्रदायाचे आणि ज्ञानेश्वर महाराज हे कोणत्या संप्रदायाचे? नाथ संप्रदायाचे. तिघाचे तीन पक्ष आहेत का नाही? ज्ञानोबरायचा नाथ संप्रदाय, तुकोबरायचा चैतन्य संप्रदाय आणि नाथ महाराजांचा दत्त संप्रदाय. पण या तिघाही जणाची एकमेकावर किती प्रेम आहे बघा. तुकोबराय नाथ महाराज ज्ञानोबरायबद्दल बोलत असताना तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, करा क्षमा अपराध. किती मोठी नम्रता आहे. एकमेकाबद्दल किती मोठा हा खऱ्या अर्थानं याच्यातून फार काही शिकायसारखं आहे. नाथ महाराजाबद्दल नाथ महाराज ज्ञानोबरायबद्दल म्हणतात, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ही एकात्मता होणं हे फार महत्वाचं आहे आजच्या काळात. पण हे होत नाही. आमच्यात बिले धिंगाणा आहे. तुमच्या लक्षात आलं तर बघा, हे त्याला मानेना ते त्याला मानेना. ही जोपर्यंत आपल्या अंतकरणातली वृत्ती जात नाही तोपर्यंत असा लाखोनी खर्च केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला लक्षात येण्याकरता. एका महाराजांना एका यजमानानं जेवण्याकरता बोलवलं. मी एकात्मतेबद्दल बोलतोय बरं, झालंय आपलं कीर्तन. जेवण्याकरता बोलवल्यावर त्या महाराजांनी आले, म्हटले वा वा रामकृष्ण हरी या बसा. त्यांनी चप्पल बाहेर काढली ना आत गेले. आत गेल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर म्हणले, काय व तुम्ही आज नवीनच काढलंय जेवायचं, अचानकच कसं काय काढलंय? काय नाही म्हणले, मला इच्छा झाली साधू संतांना जीव घालावं म्हणून म्हटलं तुम्हाला जेवायला बोलवलं. बरं कोण कोण येणार आहे? बारीक आहे खबर का? कोण कोण येणार आहे? ते म्हटले अमुक अमुक महाराज येणार आहेत. अमुक अमुक महाराज येणार आहेत. अहो त्या गाढवाला कशाला बोलवलं म्हणले? तुम्ही ऐकता ना सगळे? काय म्हणला तो महाराज? त्या गाढवाला कशाला बोलवलं? ते यजमान म्हणला, हो महाराज तुमचं काय असेल तर तिकडं चालू द्या, आम्हाला काय घेणं देणं तुमचं काय. तर मला माझ्या मनामध्ये इच्छा झाली तुम्हाला जीव घालायची म्हणून मी तुम्हाला बोलवलं. ते गाढवाला कशाला बोलवलं ते मला म्हणू नका. तुमचं काय असेल ते बघा. तेवढ्यात लगे दुसरे महाराज आले. त्यानं ज्याला दुसऱ्याला निमंत्रण दिलं तर, आणि दुसरे आल्याच्या नंतर ते राम झाला, रामकृष्ण हरी झालं. आणि त्या दुसऱ्या महाराजांनी त्या पहिल्या महाराजाची चप्पल बघितली ऋषी महाराज कुठं? दारामध्ये. आणि मग ते महाराज म्हणले, अजून कोण आले? ते म्हणले अमुक अमुक महाराज आलेत. अर त्या बैलाला कशाला बोलवलं म्हणले? तुम्ही ऐकताय ना सगळे? एक म्हणला गाढवाला कशाला बोलवलं, दुसरा म्हणतो बैलाला कशाला बोलवलं. तो यजमान बी एवढा चॅप्टर होता. त्या यजमानानं बायकोला सांगितलं, आता ताटामध्ये तो केलेले पंचपक्वान्न वाढायचे नाही म्हटले. म्हणले काय करायचं? अहो त्यांना जेवायला बोलले, लोक नाव ठेवते ना आपल्याला. अजिबात नाही, मी सांगतो ते कर म्हटले. तो म्हटला एका ताटामध्ये कडबा कातरून ठेव म्हटले आणि एका ताटामध्ये बोला ना हराळ कातरून ठेव. तिनं तसंच केलं आणि ताटावर ताट झाकून त्यानं रांगोळ्या काढल्या आणि जेवायला बसवलं. एका पुढं ठेवला कडबा आणि दुसऱ्या पुढं ठेवली हराळ आणि ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर झालं. आणि तो यजमान म्हणला, महाराज करा सुरू. आणि त्या महाराजांनी ते वरचे ताट काढले. आत बघत येतं, एकाला दिसला कडबा आणि एकाला दिसली हराळ. भडकले ते दोघं याच्यावर. याच्याकरता बोलवलंय का? नाही, आमचा अपमान करायला तुम्ही बोलवलंय का? तो म्हणला, ओ अजिबात बोलायचं नाही, हा तुमच्या वाणीचा प्रसाद आहे म्हणले. तुमच्या लक्षात येते ना हा काय कशाचा प्रसाद आहे म्हटले? म्हणले आमच्या वाणीचा काय संबंध? म्हणले पहिले महाराज आले तर ते म्हणले बैलाला कशाला बोलवलं, दुसरे महाराज आले तर म्हणले गाढवाला कशाला बोलवलं. मला वाटलं बैल कडबा खातोय म्हणून त्याला कडबा ठेवला म्हणले, गाढव हराळ खातोय म्हणून त्याला हराळ ठेवली. इथपर्यंत आपली प्रवृत्ती जाऊ नये हे शिकवणारा आपला वारकरी संप्रदाय. हा हे शिकवणारा वारकरी संप्रदाय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हे नाथ संप्रदाय हे संप्रदायाची जी आहेत ना, ही एकमेकाबद्दल प्रेम, एकमेकाबद्दल आदर करणं फार महत्त्वाचं आहे. आता हे या ठिकाणी आलेत, यांचा काय केला आपण? हा आदरच केला ना. हा आदर माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. आणि आजच्या अभंगातली जी तुकोबाराची जी भूमिका आहे ही सुद्धा आदरात्मकच भूमिका आहे ना. काय म्हणतात तुकोबारा? हे भोले बाबा तुम्ही विश्वनाथ, मी कसं आहे म्हटले, दीन रंक मी अनाथ,
कृपा कराल ते थोडी आणि पाया पडिलो बराडे. यथामती यथा अवकाश. धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. मला जशी भगवान परमात्म्यानं बुद्धी दिली तसं मी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदरणीय महाराजांची उपस्थिती आहे. सर्व तुम्ही माता माऊल्या पुरुष वर्ग या संस्थांवर सगळे प्रेम करणारे, राजकीय क्षेत्रातील असतील, परमार्थिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या अथक प्रयत्नानं खऱ्या अर्थानं हा होऊ घातलेला हा परमार्थिक अट्टहास या ठिकाणी येण्याचा सुयोग आदरणीय वंदनीय आमचे सरपंच आपले नरूभाऊ त्यांना म्हणतात आहे का नाही. हा मला वाटतं मला तर एवढा सरपंच दिसला की तो वारकरी संप्रदायामध्ये, नाही ते बरेचसे सरपंच स्कॉर्पिओ घेऊनच हिंडत आहेत. त्यांना काय करतो तर आपण काही कळत नाही. हे माया विघ्ने भ्रमीला खरे. पण हा एक सरपंच असा दिसला मला की वारकरी संप्रदायाची कास धरून चालणारा सरपंच आहे. आणि असे जर असतील माणसं तर मला वाटतं गावाचा परमार्थिकही विकास होईल आणि बोला 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 गावाचा सुद्धा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा लोकांची खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदी माझा माथा टेकून आदरणीय पूजनीय वंदनीय हरिभक्त परायण बन्सी महाराज तुमच्या चरणारविंदी माझा माथा टेकवतो. आदरणीय नानांच्या चरणारविंदी माथा टेकवतो. आणि खऱ्या अर्थानं खरं श्रेय जर या सप्ताहाचं जर कुणाला मिळत असेल तर मला वाटतं तो आहे आपला तरुण वर्ग. हा या तरुणाईनं खऱ्या अर्थानं हे दिसतेच ना उभे. मगच म्हटलं मी तुम्हाला शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. यांच्याकरता खऱ्या अर्थानं जोरदार जरा टाळ्या वाजवा. जोरदार जोरदार. कारण हे एवढे मोठे लोक एकाच पंक्तीला जीव घालणं एवढी सोपी गोष्ट नाही. हे शक्य नाही. हे शक्य जर कोणामुळं होत असेल तर या तरुणाईमुळं होती. म्हणून खऱ्या अर्थानं या तरुणाईंना सुद्धा माझा साष्टांग प्रणिपात. तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थानं कोटी कोटी धन्यवाद. या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारे आपले यूट्यूब चॅनल काय नाव त्यांचं भगवंत यूट्यूब चॅनल वारकरी संप्रदाय आणि भगवंत यूट्यूब चॅनल. खऱ्या अर्थानं त्या दोन्हीही चॅनलला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा आणि त्यांना काय करा सहकार्य करा. एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून पचका करू असं काय नका करू फक्त आहे का नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या माथा टेकवतो चरणावरती. माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर चाल म्हणा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे
पाया पडेलो बराडे पाया 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 पडेलो बराडे पाया पडिलो पडिलो बराडे पाया पडिलो बराडे 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 भैरव पाया पडिलो बराडे पाया पडिलो बराडे पाया पडिलो बराडे सारे गरे गम गम प मग गम बसा नि 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 सा नि द प द म प गम रे ग सा रे ग द नि सा सा पाया पडिलो बराडे हा हा पाया पडिलो पाया पडिलो बराडे 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 दानी दादा दानी दादा दानी दादा दानी दादा तुकाराम 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 जगद्गुरु जगद्गुरु तुकाराम 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला बोला ओम नमः
कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमः। ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। विठ्ठल जय जय तुका म्हणे